उन्नावमध्ये तुम्हाला आठवत असेल 2017 मध्ये एक बलात्कार झाला आणि त्या बलात्कारानंतर तिकडे भाजपचे जे आमदार होते कुलदीप सेंगर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली आणि त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं. नुसतं अक्यूज नाही तर कॉन्व्हिक्ट गिल्टी ठरवलं गेलं की ह्यानीच रेप केला. त्या मुलीने देखील सांगितलं की होय ह्यानीच रेप केला, त्याच्यानंतर गँगरेप केला. त्याला जेलची शिक्षा झाली, जन्मठेप झाली. ज्या माणसाला फासावर चढवायला पाहिजे होतं त्या माणसाला परवा बेल मिळालेली आहे. पर या माणसाने फक्त म्हणजे रेप केला, कोणाचा बलात्कार केला तर फासावर चढवलंच पाहिजे. त्या मुलीच्या परिवाराला एका गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि त्या परिवाराला मारून टाकलं. परवाकडे तिची आई आणि ती बिचारी जेव्हा ह्याला बेल मिळाली, ह्या घाणेरड्या राक्षसाला ज्याला फाशीवर चढवायला पाहिजे होती बेल मिळाली, तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते, हार तुरे घालत होते, त्याची ओवाळणी करत होते. आणि हिची आई आणि ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिला आत.